नागपूर अधिवेशनात घुमली चिखली घरकुल वासियांची व्यथा। अरे बाप, प्रॉपर्टी टॅक्स तात्काळ रद्द करा, आमदार महेश लांडगे यांची ठाम मागणी। 7,000 कुटुंब तिथे राहतात। घरकुल पूर्णपणे तयार झाले नाही अध्यक्ष महोदय। सुविधा देणार होत्या, कुठल्याही आजपर्यंत दिलेल्या नाहीत अध्यक्ष महोदय। मध्यंतरीच्या काळामध्ये कोविड सारखी महामारी आली, त्यामध्ये सुद्धा हे सगळे आर्थिक दुर्बल घटकातले 7,000 कुटुंबातले सगळे कमावणारे ग्रहस्थ घरात होते। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील चिखली घरकुल प्रकल्पातील हजारो नागरिकांवर अन्यायकारक पद्धतीने आकारला जाणारा प्रॉपर्टी टॅक्स तात्काळ रद्द करावा अशी ठाम आणि मुद्देसूद मागणी भाजप आमदार महेश लांडगे यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यावरून जोरदारपणे उपस्थित केली। आज 12-15 वर्ष झालं ती घरकुल पूर्णपणे तयार झाले नाही अध्यक्ष महोदय। इथं आर्थिक दुर्बल घटक राहतात अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय ते सर्व लोक हे 400 स्क्वेअर फूटच्या घरामध्ये राहतात अध्यक्ष महोदय। त्यांना आपण कुठल्याही पद्धतीच्या सुखसोयी अम्युनिटीज आपण देणार होतो, ज्या सुविधा देणार होतो त्या कुठल्याही आजपर्यंत दिलेल्या नाहीत अध्यक्ष महोदय। चिखली परिसरात JNNURM योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या 6,720 सदनिकांमध्ये अत्यंत दुर्बल घटकातील कुटुंबे वास्तव्यास आहेत। रोजंदारी मजुरी हमालीवर उदरनिर्वाह करणाऱ्या सामान्य कुटुंबांना हे घरकुल उपलब्ध करून देण्यात आले होते। अशा परिस्थितीत महानगरपालिका या लाभार्थ्यांकडून प्रॉपर्टी टॅक्स वसूल करत असल्याने त्यांच्या खांद्यावर अतिरिक्त आर्थिक ओझे पडत असल्याचे आमदार लांडगे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले। त्यांनी सांगितलं की अत्यंत सामान्य आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घरकुलवासियांवर प्रॉपर्टी टॅक्सचा बोजा टाकणे योग्य नाही। या टॅक्सची तात्काळ माफी करण्यात यावी। अध्यक्ष महोदय, माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो काही टॅक्स आहे, कर आहे, तो माफ करण्यासंदर्भातला जसं मुंबई महापालिकेमध्ये 500 स्क्वेअर फूटच्या संदर्भातला निर्णय राज्य सरकारने घेतला, तशाच पद्धतीचा निर्णय आपल्या शहरामध्ये व्हावा आणि त्यातल्या त्यात घरकुल मधल्या जे आर्थिक दुर्बल घटक आहेत, ज्यांना कुठल्याही सुविधा आजपर्यंत देऊ शकलो नाहीत अध्यक्ष महोदय, पावसाळ्यामध्ये त्यांचा पहिला मधला हा पाण्यामध्ये असतो। अध्यक्ष महोदय, जास्त पाऊस झाला, पाण्याच्या पिण्याच्या ज्या टाक्या आहेत त्या टाक्या सुद्धा पाण्याच्या त्या पावसाच्या पाण्यामध्ये असतात। अध्यक्ष महोदय, हा फार महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय। 12-15 वर्ष आला अध्यक्ष महोदय, ती लोक फार अडचणीत राहतात अध्यक्ष महोदय। त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतनं राज्य सरकारने निर्णय घ्यावा अशी माझी मागणी या निमित्तानं आहे। आमदार महेश दादा लांडगे यांच्या या ठाम मागणीचे घरकुल ऑफ फेडरेशनचे सामाजिक कार्यकर्ते निलेश दादा नेवाळे, माजी नगरसेवक कुंदन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते अशोक मगर, अरुण पडुळे, भगवान पारे, सुधाकर धुरी, दशरथ शिंदे, मारुती जाधव, त्याचप्रमाणे फेडरेशन ऑफ घरकुलचे सर्व पदाधिकारी आणि घरकुलमधील रहिवाशांनी स्वागत केले, तसेच आभार देखील व्यक्त केले आहेत। नमस्कार, मी गणेश मोरे, आपण पाहताय सिटी प्लस मराठी। आपण आता सध्या भोसरी विधानसभेतील चिखली या ठिकाणी आहोत। या ठिकाणी महानगरपालिका आणि राज्य शासनाने 2012 पूर्वी या ठिकाणी घरकुल हा प्रोजेक्ट उभा केला होता या आर्थिक दुर्लभ घटकांच्या लोकांसाठी। त्या लोकांचा टॅक्स माफ व्हावा, जवळपास 6,500 घरं या ठिकाणी आहेत, तर त्या लोकांचा टॅक्स माफ व्हावा म्हणून वारंवार या ठिकाणी जे असणारे घरकुल फेडरेशन आहे किंवा या ठिकाणी असणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी वारंवार भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे तो पाठपुरावा केला होता। राज्य शासनाकडे असेल, महानगरपालिका प्रशासनाकडे असेल। आपल्याबरोबर या ठिकाणी असणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत निलेश दादा नेवाळे। दादा, काय सांगाल, जवळपास या ठिकाणी 6,500 लोकांच्या घराच्या टॅक्सचा विषय आहे, तो पण आपण आमदार महेश दादा लांडगे यांच्याकडे पाठपुरावा केला होता। त्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा जो आहे तो घेतलेला आहे, काय सांगाल याबद्दल? खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्ता, त्याचप्रमाणे घरकुल फेडरेशन असेल, घरकुलमधील सर्व सामाजिक संस्था असेल, गेल्या 5 ते 6 महिन्यापासून आम्ही खरं तर घरकुलमधील टॅक्स माफ व्हावा यासाठी खरं तर खूप मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा करून दादांकडे आग्रही मागणी मांडली होती की या भागातील आर्थिक दुर्बल घटकासाठी राबवलेली ही जी घरकुल योजना आहे, या योजनेअंतर्गत या लोकांना जो टॅक्स लागलेला आहे तो खऱ्या अर्थानं संपूर्ण माफ व्हावा अशी खरं तर आम्ही आग्रही मागणी गेल्या 4-6 महिन्यापासून आम्ही दादांकडे केलेली होती। आणि त्याचंच फलित म्हणून
गेल्या 4 दिवसापूर्वी पण आम्ही फेडरेशनची सर्व मंडळी जाऊन त्या दादांना परत एकदा प्रस्ताव दाखल केला, दादांकडे प्रस्ताव सादर केला आणि त्याला प्रतिसाद देऊन दादांनी नागपूरला आत्ता चालू असणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये दादांनी घरकुल संदर्भात प्रश्न खऱ्या अर्थानं अतिशय जोरदारपणे मांडून आपल्या या घरकुल प्रकारांची जी मागणी होती ती अतिशय प्रभावीपणे विधान भवनामध्ये मांडून तो अतिशय चांगल्या पद्धतीने हा प्रश्न मांडला. खरं तर दादांचं मी आणि माझ्या बरोबर सर्व काम करणारी मंडळी, त्याचप्रमाणे घरकुल फेडरेशन असेल, घरकुल मधील सर्व सामाजिक संस्था असेल, यांच्या वतीनं दादांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळामध्ये हा टॅक्स माफ व्हावा यासाठी आम्ही सर्वजण मंडळी दादांकडे पाठपुरावा करून तो प्रश्न धसाच लावल्याशिवाय राहणार नाही असं खरं तर या निमित्तानं सांगू इच्छितो. फेडरेशनचे सचिव आहेत आपल्या बरोबर शिंदे साहेब, काय सांगाल? या फेडरेशन ऑफ घरकुलच्या माध्यमातून गेल्या 7 वर्षापासून घरकुलचा टॅक्स माफ झाला पाहिजे अशा पद्धतीचे विविध आंदोलनं संघटनेच्या माध्यमातून आंदोलन झाले, परंतु त्याला काय आजपर्यंत काही कुठल्याही बाबतीत महापालिकेने आम्हाला अभिप्राय दिलेला नाही. महापालिकेकडं आम्ही म्हणजे निवेदन दिल्यानंतर मंत्रालयात पण तो अर्ज गेलेला आहे, परंतु कुठल्याही प्रकारचे आम्हाला ठोस आश्वासन दिलेलं नाही. परंतु आता या 4 दिवसापूर्वी आपल्या भोसरी विधानसभेचे आमदार माननीय महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली या हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडण्यात आली आणि त्या लक्षवेधीमुळं या घरकुलकरांना असा मोठा विश्वास निर्माण झाला की आपला टॅक्स हा नक्कीच माफ होईल. गेल्या 10-12 वर्षापासून खरं तर ही घरकुल इथं या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि या उभं राहत असताना या घरकुलसाठी ज्या ज्या सुखसुविधा खरं तर महानगरपालिकेने द्यायच्या होत्या घरकुलकरांना, तर त्या आजपर्यंत दिल्या नाहीत. आज आपण पाहतोय गेल्या 10-12 वर्षापासून ह्याचं कुठलंही नियोजन नाही. ह्याची ही जी घरकुल जी बांधलं गेलं त्याला स्लोप त्याचा मेंटेन केला नाही, म्हणून दरवर्षी पावसामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचून अतिशय मोठं नुकसान खरं तर या घरकुलमधील सर्व इमारतींचं झालेलं आहे. आणि हे जे बरेच प्रश्न यासाठी खेळाचं मैदान असेल, त्याचप्रमाणे दवाखाना असेल किंवा ज्या ज्या प्राथमिक सुविधा खरं तर या घरकुलकरांना भेटलेल्या नाहीत. त्यामुळं टॅक्स खरं तर सर्वांची मागणी होती की टॅक्स हा माफ व्हावा आणि तोच संदर्भ धरून दादांनी जो हिवाळी अधिवेशनामध्ये जो प्रश्न मांडलेला आहे तो अतिशय समर्पक मांडला आणि त्याचं उत्तर भविष्यात नक्कीच आपल्याला सकारात्मक मिळेल. नागपूर अधिवेशनाच्या माध्यमातून चिखली घरकुलवासियांचा प्रश्न आता राज्य पातळीवर पोहोचल्याने प्रॉपर्टी टॅक्स माफीबाबत सकारात्मक निर्णयाची अपेक्षा सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली. मी फेडरेशन ऑफ घरकुलच्या वतीने महेशदादा जे आपले आमदार आहेत त्यांचं मी धन्यवाद मानतो आणि आम्हाला जे सहकार्य करणारे आमचे जे सहकारी आहेत निलेश दादा यांचं मी धन्यवाद देतो की आम्हाला या मोठ्या त्रासातून मुक्त करावे आणि जे काही आमच्या इथल्या सुविधा आहेत त्या सुविधा पण या इथे ठिकाणी झाल्या नाही. ते दादाने तो हिवाळी अधिवेशनात तो विषय घेतलेला आहे. तरी आमची विनंती आहे की या घरकुलमध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि आमचा टॅक्स माफ व्हावा. कोरोना काळामध्ये पण आणि 21-22च्या दरम्यान मी प्रभाग अध्यक्ष होतो. त्या प्रभागात अध्यक्ष असताना घरकुलचे माजी अध्यक्ष, फेडरेशनचे अध्यक्ष आपले सुधाकर धुरे असतील, आत्ताचे अध्यक्ष मगर साहेब असतील, आता आम्ही सर्वांनी दादांची पाठपुरावा केला. म्हणजे एवढ्या हप्त्यात तर केला, एक 15 दिवस झाला आम्ही पाठपुरावा करतोय. तर त्या 15 दिवसाच्या पूर्वी मला एक कल्पना द्यायची होती आपल्या सगळ्या नागरिकांना की 21-22च्या दरम्यान पण आपण एक पाठपुरावा प्रभाग अध्यक्ष असताना दादांना लेटर दिलं, महापालिकेत आपण लेटर दिलं. त्या माध्यमातून आज सगळ्यात जास्त नागरिकांचा आनंद असन की आपल्या या घरकुलवासियांसाठी की दादांनी लक्षवेधी मांडली त्यातनं पूर्णपणे टॅक्स माफ व्हावा, ह्याच्यापेक्षा जास्त आनंद कुठला असावा नाही मला वाटतं. गेल्या 10 वर्षापासून प्रलंबित असलेला घरकुलचा सर्व महत्त्वाचा मुद्दा टॅक्स माफी संदर्भातला आणि ज्याच्यामध्ये सर्व नागरिक आता येणाऱ्या जप्तीच्या नोटीस याच्यामध्ये सर्व भयभीत झालेले आहेत. तर सातत्याने सर्व घरकुलवासीय, घरकुल ऑफ फेडरेशन तसेच आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते निलेशदादा नेवळे यांच्या माध्यमातून
वारंवार आम्ही महेशदादा लांडगे यांच्याकडे या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो. आमच्या पाठपुराव्याच्या मार्गदर्शनाखाली या सर्व गोष्टी विचारात घेऊन व गांभीर्याने घेऊन दमदार आमदार महेशदादा लांडगे यांनी आत्ताच्या हिवाळी अधिवेशनमध्ये महत्त्वाचा मुद्दा एक मांडलेला आहे. तर याच्यामध्ये सर्वांना 100% महेशदादा न्याय देतील ही आम्ही ग्वाही देतो. आपण बघितलं EWS आणि घरकुल योजना ही सामान्य लोकांसाठी आपण केलेली आहे. जी टॅक्सची दर्जा पण आपण बघितला तर त्या दर्जाचा प्रायव्हेट एखादा बिल्डरचा दर्जा आहे तो रेट आपण लावलेला आहे. तर त्या रेटचं पण आपण कमी व्हावं ही विनंती केलेली आणि इथून मागच्या 10-12 वर्षाचा तो टॅक्स आहे हा पूर्णपणे माफ करावा ही जी आपण अंमलबजावणी केलेली आहे. आणि दादांनी ती लक्षवेधी बांधवली त्याच्यावरती येणाऱ्या एवढ्या हप्त्यामध्ये असेल 10 दिवसात असेल पाठपुरावा करून त्याची अंमलबजावणी होऊन त्याचा 100% मार्गी लागन. दादा, पण असा एक विषय आहे की आत्ता सध्या काही लोकांना, बऱ्याच लोकांना जप्तीच्या नोटीस आल्यात. त्या बाबतीत तुम्ही लोकांना काय आवाहन कराल? मी एकच आवाहन करेल की काल आम्ही खरं तर दादांची याच निमित्तानं भेट घेण्यासाठी आम्ही सर्वजण मंडळी नागपूरला गेलो होतो. दादांची विस्तृत चर्चा झाल्यानंतर ज्या ज्या लोकांना जप्तीच्या नोटीस आलेल्या आहेत तर तुर्तास त्यांना महानगरपालिकेला दादांना सांगायला सांगितलं की अशी काही जी कारवाई तुम्ही जे करत आहात ती योग्य नाही आहे, ती त्वरित थांबवण्यात यावी आणि येणाऱ्या काळामध्ये जो काही निर्णय लागेल त्याच्याप्रमाणे आम्ही सर्वजण घरकुलकर जो काही निर्णय होईल त्यास आम्ही सर्वजण मंडळी बांधील राहू असं या निमित्तानं दादांना पण प्रत्यक्ष भेटलं. आमची भेट होऊन आम्ही दादांना हे सांगितलं आणि ते प्रशासनाला बहुतेक ते त्या आदेश करतो म्हटले. आपल्याबरोबर फेडरेशनचे अध्यक्ष आहेत, काय सांगाल? नमस्ते. खरं तर प्रथम आपल्या भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे साहेब यांचा आम्ही घरकुलकरांच्या वतीनं आणि फेडरेशन ऑफ घरकुलच्या वतीनं नक्कीच आम्ही आभारी आहोत. आपल्याबरोबर 10 वर्षापासून फेडरेशनचे अध्यक्ष होते सुधाकर धुरी, त्यांच्याशी चर्चा करू आपण. 10 वर्षापासून तो मुद्दा तुम्ही दादांबरोबर चर्चा करून तो मुद्दा घेतलेला होता, त्याबद्दल काय सांगाल? मी सर्वप्रथम फेडरेशनचे अध्यक्ष या नात्याने दादांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की ही जी आर्थिक दुर्बल घटकातील जीवनोन्नतीची जी योजना आहे ही गोरगरीब इथं राहणारा जो सर्वसामान्य नागरिक आहे, हा रिक्षा चालक, घरेलू कामगार असे वेगवेगळे आपलं उदरनिर्वाहाचं साधन निवडून या ठिकाणी वाचवायचं आहे. आणि या 10 वर्षात, मागील 10 वर्षापासून टॅक्स माफी संदर्भात आम्ही सातत्याने मंत्रालयात, दादांकडं, या महानगरपालिका स्तरावरती याचा पाठपुरावा करत होतो. पण या अधिवेशनामध्ये दादांनी हा जो महत्त्वाचा मुद्दा आमच्या सर्व घरकुलवासियांसाठी उठवला आणि खरोखर तो आणि त्याचं जी मांडणी दादाने केली ती योग्यरित्या मांडणी झाली आणि भविष्यात त्याचा चांगला रिझल्ट आपल्या सर्वांच्या समोर नक्कीच यात दिसेल. एकंदरीत या ठिकाणी असा विषय आहे की बऱ्याच लोकांना ज्या आहेत त्या जप्तीच्या नोटीस आलेल्या आहेत, त्यांच्यावरती जप्तीची टांगती तलवार आहे. परंतु भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्यापर्यंत हा विषय ज्यावेळेस मांडला आहे तेवढ्या तत्परतेने, तर त्या पद्धतीने ते प्रशासनाला जे आहे ते त्या पद्धतीच्या सूचना करतील आणि खरंच घरकुलकरांच्या जी जप्तीची टांगती तलवार आहे ती एकंदरीत थांबण्याची शक्यता आहे. आणि ते थांबली तर घरकुलकरांना साहजिकच की चांगला न्याय भेटू शकतो. सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, चिखली.